हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मस्त अशी भाकरी आणि पिठलं. तर खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने मी बनवणार आहे आणि एकदम खायला टेस्टी लागतं. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मस्त भाकरी पण केलेली आहे मी. तुम्ही बघू शकता की ती भाकरी एकदम टम्म फुगलेली आहे. तर वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कांदा, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे. त्यानंतर बेसन पीठ घेऊन त्याचा एक घोळ बनवलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून मिक्स करून ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये आपण आहे ना थोडंसं तेल टाकायचं. त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची. जिरं मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता पण छान तडतडू द्यायचा व्यवस्थित आणि त्यानंतर कांदा टाकायचा. कांदा पण थोडासा मऊ होऊन द्यायचा. त्यानंतर हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची टाकल्याच्या नंतर व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचं. छानपैकी परतून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकूया. कोथिंबीरमुळे आहे ना मसाल्याला एकदम असं कांद्याला आणि मिरचीला छान टेस्ट येते. त्यानंतर आपण आता हे बेसनचं जे मिक्स बनवलेलं आहे हळद मीठ टाकून 1-1.5 चमचा बेसन घेतलेलं आहे ते यामध्ये टाकूया आपण आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि वरनं कोथिंबीर टाकायची. आत्ताच कोथिंबीर टाकायची. पूर्ण भाजीमध्ये कोथिंबीरचा सुवास असा दरवळतो. नंतर वरून टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर मस्त असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि बेसन शिजायला लावायचं बारीक गॅसवर. हे बघा मस्त असं छानपैकी शिजतंय. तुम्ही बघू शकता बारीक बारीक असं छान बबल्स यायला सुरुवात झालेले आहेत. आपण जेवढं पातळ घोळ बनवले आहे ते पूर्ण असं एकदम घट्ट होऊन जाणार आहे. एकदम छानपैकी असं बनणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान प्रकारे ही रेसिपी आहे. भाजीला घरामध्ये काही अवेलेबल नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही चपातीसोबत किंवा गरमागरम भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता. आता सर्व मिक्स करून घेऊन झाकण ठेवूयात. झाकण थोडंसं उघडं ठेवायचं आणि बेसन छानपैकी शिजून घ्यायचं. इथे बघा आपलं बेसन आता सर्व शिजून झालेलं आहे. मस्त असा वास पण सुटलेला आहे. हे बघा मस्त पातळ असं हे बेसन आहे ना भाकरीसोबतच छान लागतं किंवा भातासोबत. तुम्हाला ज्यासोबत खायचं असेल त्यासोबत तुम्ही आवडीने खाऊ शकता. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. आता आपलं बेसन झालेलं आहे. इकडे आपण भाकरी पण एक करून घेऊया. इथे बघा मी मस्त अशी मोठी भाकरी बनवलेली आहे. तवा गरम करायला ठेवला होता. तवा छानपैकी गरम झाल्याच्या नंतरच भाकरी टाकायची. आता यावर पाणी लावून घेऊया. सर्व बाजूने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं. छानपैकी पाणी लावून झाल्याच्या नंतर भाकरी आहे ना वरून जास्त सुकायच्या आतच पलटून घ्यायची. नाहीतर मग आहे ना थोड्याशा आहे ना त्याला रेगा पडतात अशा. लवकरच भाकरी पलटून घ्यायची. आता सर्व बाजूने व्यवस्थित शेकून घेऊया. हे बघा मी थोडंसं लेट केला तर लगेच चिरा पडलेल्या आहेत. जेवढं लवकर पलटतात तेवढं छान भाकरी होती. मस्त अशी भाकरी फुगलेली आहे. ही पण व्यवस्थित मस्त अशी झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली बेसन आणि भाकरीची मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.